नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलानीचा आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघा, कारण आज बिचाऱ्या अद्वैतला ना सरोजचा ओरडा पडणार आहे परत एकदा. बघूया काय काय होणार आहे ते. तर इकडे अद्वैत गाडी चालवतोय आणि त्याचे मेसेजेस इथे वाजायला लागत आहेत. कुणाचा जीव चाललाय, कोण आठवण काढतंय माझी, असं एकदम तो इथे म्हणतो. सारखेच मेसेज वाचतात म्हटल्यावर तो गाडी एका साईडला थांबवतो आणि ओपन करतो आणि अति आगाऊचा मेसेजेस येतात. व्हॉइस नोट्स पाठवलेत तिने मला, असं म्हणतो आणि हिच्या तोंडाला ना स्टॉप बटनच नाही, कंटिन्युअस बडबड 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 करत असते असं म्हणतो इथे. आणि मग त्याच्यानंतर व्हॉइस चालू करते. अरे बापरे, काय करू मी आता, मी एकटीच आहे इथे माझ्याच घरात, मला प्रचंड भीती वाटते, कोणीतरी आहे इथे, बहुतेक असं घाबरलेला आवाज येते. तू लवकर ये इकडे, प्लीज 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 लवकर ये. बापरे, काय होतंय हे, हा कसला आवाज आहे, कोणीतरी आहे खिडकीत, घर घर घर, पंखा बंद झाला, अय्या दिवसा डोळ्यात दिवे अचानक सुरू झाले आणि बंद झालाय, असे सगळे मेसेज करते. कोण आहे तिकडे, बाय, मी काय करू, कुठे तू, कुठेस, ओ नो, खरे बहुतेक अडचणीत आहे असं एकदम तो म्हणतो आणि गाडी परत स्टार्ट करतो. आणि इकडे तू अद्वैत चांदेकर आहेस तर मी कला अद्वैत चांदेकर आहे, तुला तुझं खरं करता येतं तसंच मी जन्मापासूनच खरे आहे असं म्हणते, लक्षात ठेव असं म्हणते बरं काही ते. आणि इथे स्वतःच्या प्लॅनवर इथे खुश होते आणि हाताची घडी बिडी घालून अशी छान पोज देऊन इथे उभी आहे. बघूया आता अद्वैत काय करतोय ते. तर इकडे सरोज घरात आलेली आहे आणि सरोज इकडे अद्वैतची वाट बघते, अजून अद्वैत आलेला नाही आहे. फेऱ्या मारते ती आणि रोहिणी येते पाटणा आणि म्हणते ही वहिनी अशी काही इथे उभी आहे असं तिच्या मनात येते रोहिणीच्या. आणि मग रोहिणी ही संधी कशी गमावेल ना, रोहिणी आता काय काय बोलते बघूया सरोजला. मग तोपर्यंत बेल वाजते म्हणून सरोजच धावत धावत इथे दरवाजाकडे जाते, वाकून बघते इकडे कोण आहे ते. पण त्याच्यानंतर राहुलच येतो. हाय मॅमी, आज खूप काम केलं ऑफिसमध्ये असं तो म्हणत येतो. आणि मग आता सरोज म्हणते राहुल आता तू एकटाच आलास, अरे अद्वैत कुठे आहे असं विचारते इकडे. मग राहुल पण लगेच दादा नाही आला, मला वाटलं आला असेल तो असं आणि म्हणतो इथे. आणि आता रोहिणी बघा कशी करते. आणि मग राहुल ते म्हणतो काय आहे, आमची डिनर मीटिंग असणार होती ती कॅन्सल झाली म्हणून मी मित्रांना भेटून आलो घरी, पण दादा अजून घरी नाही आला, अजून घरा कसा नाही आला. मग त्याच्यानंतर सरोज म्हणते तो ऑफिसमध्ये नाही आहे ना. मग राहुल म्हणतो नाही ऑफिसमध्ये डेफिनेटली नाही आहे, म्हणजे आम्ही एकत्रच निघालो ऑफिसमधून, तो त्याच्या गाडीने आणि मी माझ्या गाडीने, तो अजून इथे कसा नाही आला काय माहिती असं तो म्हणतो इथे. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी इथे म्हणते मनातल्या मनात अद्वैत घरी आला नाही, मग गेला कुठे असणार, आओ म्हणजे तू तिथे मी प्रकरण चालू आहे काय, आता बघ मी काय करते ते असं इथे मनातल्या मनात रोहिणी म्हणते. आणि मग सरोजला हाक मारते, सरोज वहिनी निघताना अद्वैत तुला काही बोलला का होता, दुसरं काही काम आहे असं. मग सरोज पण म्हणते इथे नाही, जी काही मीटिंग होती त्यात हे दोघंच असणार होते आणि हा तर म्हणतोय मीटिंग कॅन्सल झाली म्हणून, मग हा गेला कुठे, मग दुसरं काहीच काम नव्हतं. मग रोहिणी म्हणते ओ आणि राहुल तुला काही बोलला का अद्वैत. मग त्याच्यानंतर खुणावते की आता तू काहीतरी असं वेगळं बोल म्हणून. मग राहुल पण विचार करतो हो मला म्हणाला तो की मी घरीच येतोय म्हणून, पण घरात तर आला नाही आहे तो, पण तो घरी नाही आला म्हणजे मग माझ्या मते त्याला म्हणायचं असेल खरेंच्या घरी जातोय वगैरे असं म्हणायचं असेल त्याला, असं राहुल पण इथे बोलतो बरं का. आणि मग सरोज बघा गप्पा बसते. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते ओ घरी जातो असं म्हणाला, मग त्याचा अर्थ तसाच असेल तर जिकडे बायको ते घर असं असेल कदाचित, असाच अर्थ निघतो ना त्याचा सरोज वहिनी असं म्हणून सरोजला उचकावायचा प्रयत्न करते. मग रोहिणी म्हणते नाही आजकाल अद्वैत जे काही वागतोय त्यावरून तर असंच वाटतंय हो ना असं म्हणून पुढे आणि विचारते सरोजला. मग त्याच्यानंतर मनात म्हणते रोहिणी अशाच छोट्या छोट्या गोष्टींमधून ना एक दिवस मी मोठा काहीतरी धमाका घडवून आणणार आहे असं म्हणते. वेल डन, आजच्या दिवसाची कमाई छान झाली असं इथे रोहिणी स्वतःच्याच मनात म्हणते. आता अद्वैत तिकडे घाईघाईत गाडी स्पीडनं चालवत इथे खऱ्यांच्या घरात पोचला आणि तो धावत धावत जातोय आणि मिसेस खरे काय झालं असं विचारतो. मग त्याच्यानंतर संगीता म्हणतात मी आमटी करणार होते पण टमाटो नव्हते म्हणून काजलला म्हणत होते की वरण खाऊया असं म्हणून. मग इकडे तुम्ही बऱ्या आहात ना, ते नाही तुम्ही बऱ्या आहेत ना असं अद्वैत विचारतो. काजल सगळं ओके आहे ना. मग काजल पण म्हणते हो सगळं ठीक आहे. मग लाईट्स गेलेत का.
मग काही म्हणते लाईट आहे, मग फॅन, मग काजल म्हणते अहो फॅन पण सुरू आहे. नाही म्हणजे थंडी आहे म्हणून फॅन बंद ठेवला आहे, लावायचा आहे का फॅन. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो एक सेकंड थांबा. मग इकडे दाजी काय झालं, अद्वैत काय झालं असं विचारतो, जावई बापू काय झालं. आणि मग इकडे बाबा पण येतात आणि म्हणतात काय झालं जावई बापू, तुम्ही एवढ्या गडबडीत तिथे का आलाय. आणि इकडे कला जोरदारात हसतीये करून अशी हसतीये जोरात, तिथे टाळ्या बिळ्या वाजवते. चांदेकर अरे केवढा घाबरलायस तू, गुंड्या पाणी ते तुझ्या दाजींना असं आणि म्हणते इथे कला. आणि अद्वैत बघा रागाने बघतोय तिच्याकडे आणि बाकी सगळ्यांना नेमकं काय चाललंय काही कळत नाहीये. मग कला पुढे म्हणते चांदेकर काय आहे, इतरांना घाबरवायची सवय आहे तुम्हाला, स्वतःत काय घाबरलात तुम्ही एवढ्यात असं म्हणते आणि हसायला लागते. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो हे सगळं नाटक होतं विचारतो. मग कला म्हणते हो हे सगळं एक नाटक होतं. मिसेस खरे तुम्ही प्लीज बसा इथे बसा. मग म्हणजे मिस्टर खरे तुम्ही तरी बसा असं म्हणून त्यांना बसवतो इथे बाबांना. आणि अद्वैतचं हे वागणं बघून ना कला इकडे हसायलाच लागले. मग अद्वैत विचारतो बाबांना मिस्टर खरे तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का मला हिने कशा व्हॉइस नोट्स पाठवल्या आहेत असं म्हणून तो बाबांनाच विचारतो. मग त्याच्यानंतर आई म्हणतात का काय पाठवलं खरे कले काय पाठवलंस. मग इकडे अद्वैत म्हणतो मिसेस खरे आहो ती काही म्हणाली मला वाचव, घरातले लाईट्स वाळत गेलेत, घरात कोणतरी शिरलंय असं काहीतरी सांगून करत होती, जसं काही खूप मोठी इमर्जन्सी आहे, मी ड्रायव्हिंग करत होतो, गाडी ठोकली असती तर. मग लगेच कला इकडे म्हणते चांदेकर तुला कितीही स्ट्रेस आला ना तरी तू तुझ्या गाडीला काहीही होऊ देणार नाहीस, तू एकही सिग्नल तोडणार नाहीस, कारण चांदेकर द परफेक्शनिस्ट हो ना असं म्हणते. आणि इकडे बाबा पण रागानं बघतायत बरं का तिच्याकडे, म्हणतात हे कले काय वागणं आहे तुझं, डोचक्यावर पडलीस होय तू असं म्हणतात. असं वागतात का, काय समजायलीस तू स्वतःला, ही काही रीत झाली का वागायची असं म्हणून बाबा विचारतात. आणि मग आई पण म्हणतात लाज पण वाटत नाही का गं तुला, या देव माणसाची अशी थट्टा केलीस की या देव माणसाला त्रास दिलास ना तर थोबाड उचकटीन तुझं, थोबाड फोडीन तुझं. मग अगं आई पण. मग लगेच इकडे अद्वैत म्हणतो मिसेस खरे मला असं वाटलं की तुम्हा सगळ्यांचा जीव धोक्यात आहे म्हणून मी धावत आलो. मग बाबा पण म्हणतात अशा वागण्याची अपेक्षा नव्हती आहे तुझ्याकडनं. आणि मग कला एकदा हसू पण येते आणि मग त्याच्यानंतर गप्प बसते. मग आई पुढे म्हणतात एक दिवस तुझं असं होणार आहे ना की लांडगा आला रे आला असं होणार आहे तुझं बघच, आणि मग कोणी तुझ्या साथीला येणार नाही सांगून ठेवते असं म्हणून बिचाऱ्या ओरडतात बरं काही ते. आणि मग अद्वैत पण त्याच्याजवळ येतो, म्हणतो तू ना तुला जरा तरी अक्कल आहे का रे, अजिबात काही बोलायचं नाही आहेस तू. कला हसतच असते कला. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो हसू नकोस, मी काय सांगतो ते नीट ऐक, हातातली सगळी कामं बाजूला ठेवून मी तुझ्याकडे इथे आलोय, कामं काय होत राहतील ग, पण मी ज्या स्पीडनं गाडी चालवली ना तर माझ्या जीवाला काही झालं असतं म्हणजे माझ्या जीवाचा धोका पत्करून मी इथे आलोय. मिस्टर आणि मिसेस खरे मी येतो असं म्हणून तो निघून जातो रागाने. तर अद्वैत आता रागाने निघून गेलाय म्हटल्यावर मी बोलते त्याच्याशी असं म्हणून कला आली आणि हाका मारते चांदेकर, अरे चांदेकर थांब ना रे, चांदेकर थांब, चिडू नकोस ना एवढा, थांब प्लीज, तुला आज मी दिवसभर एवढे फोन केले इतके मेसेज केले पण तू कशाचंच उत्तर नाही दिलंस माझ्या. पण मला हे असं सुचलं आणि मी ते केलं. लहान मुलं असतात ना लहान मुलं ते कसं लपाछपी खेळतात, पकडापकडी खेळतात, अचानक समोरून भोजा करतात का तेव्हा टाळ्या पेटतात, तसं झालंय तुझं असं म्हणून म्हणतो अद्वैत तिथे. आणि हे सगळं का होतंय माहिती आहे मला, दोष तुझा नाही आहे तुझ्या मेंदूचा आहे असं म्हणतो डायरेक्ट. मेंदू ज्या वेळेस ना प्रोडक्टिव्ह विचार करत नाही ना त्यावेळेस मेंदूचा असं होतंय उगाच वाटेल ते बोलू नको असं मग ती हात वर करून बोलत असते. मग त्याच्यात चांदेकर म्हणतो आता सॉरी म्हणत होतीस ना तू, मला सॉरी म्हणायचंच आहे सॉरी असं म्हणते. तर इकडे सरोज इकडे फोन लावते अद्वैतला, खरं अद्वैतचा फोन लागत नाहीये. असं वाटेल ते बोलू नकोस ना रे चांदेकर, म्हण ना आता की मी तुला माफ केलं असं म्हणून, इकडे विसर ना तू असं म्हणून कला त्याला इकडे रिक्वेस्ट करते प्लीज मी उठाबशा काढू का असं म्हणत बसते ती. आणि इकडे सरोजचं बघा काय चाललंय, फोनच लावते नुसती, फोन काय लागत नाहीये. आणि आता कला ना इकडे फोन म्हणजे उठाबशा काढायला लागते, इकडे फोन उचलला जातोय बरं का सरोजकडनं, अद्वैतचा हात लागून फोन उचलला जातोय. फोन खरं काही कोण बोलत नाही इकडे. मग कला इकडे 1 2 3 आणि मग डायरेक्ट की कला काय करते 5 म्हणते बरं का उठाबशा काढतात. मग अद्वैत म्हणतो 1 सेकंड 1 2 3 आणि मग लगेच 5. मग त्याच्यानंतर तो निघत असतो तोपर्यंत अद्वैत नको ना जाऊ हे बघ मी काढते 4 5 6. मग इकडे हॅलो अद्वैत मी तुझ्याशी बोलते, ताबडतोब घरी ये तू, अरे उत्तर दे ना मला काय चाललंय ते असं म्हणून ती फोनवर ओरडते सरोज, खरं काही पत्ता नाही आहे. 6 8 11
12 असं चाललंय. इकडे चांदेकर ऐकणार आहे प्लीज, आता फोन बघा चालू आहे तिथे आणि इकडे ही ओरडते सरोज अद्वैत म्हणून. मग इकडे कला म्हणते चांदेकर मी काढते ना उठा बशा, तू शांत हो ना. अद्वैत अरे बोल हॅलो हॅलो. मग असं इकडे सरोज ओरडते आणि राहुल आणि रोहिणी दोघं एकमेकांकडे बघून इथे हसतायत. त्यांना मजा येते सरोजच्या या चिडचिडेपणावर. तर इकडे अद्वैत प्लीज चांदेकर प्लीज आज चलणार आहे. 13, 14, 15 चल ना आज चांदेकर, अजून किती काढायचे आहेत मी उठा बशा. 16 चांदेकर चलणार आहे आज. 17, 20 असं एकदम ती करत असते आणि तोपर्यंत प्लीज चल ना आतमध्ये. आणि 18 असं करते ती एकदम. आता तरी खुश आहेस का तू, तुझा राग झाला का शांत. 19 असं करते नुसती उठा बशा काढता. नाकडे इकडेचे तिकडचे करते. तू सांगेल ते सगळं करेन, एकदा बघ तरी माझ्याकडे असं म्हणते. आणि परत उठा बशा काढता काढता इथे तिचा तोल जातो बरं का. आणि अद्वैत तिला असं धरतो मस्तपैकी आणि असं पकडतो, तिला पडण्यापासून वाचवतो इथे. म्हणजे चला अद्वैतचा राग जरा तर इथे कमी झालाय म्हणायला हरकत नाही. दोघं एकमेकांकडे तसंच 2 सेकंद इथे 2 मिनटं बघत राहतात. बघूया पुढे काय काय होणार आहे ते. तुम्हाला कलाचा हा प्रँक कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का इथे प्रेक्षकांनो. तर इकडे कलाला असं छान धरलेलं आहे त्याने आणि तिकडे फोन त्याचा खाली पडला आहे अद्वैतचा, त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे फोन पडलेला. आणि इकडे फोन चालूच आहे बरं का अजून, म्हणजे अजून सरोज तिकडनं फोन लावते तो चालूच आहे, पण फोन खाली पडला आहे तो तिथेच राहिला आहे. आणि मग तो कला म्हणते चांदेकर हे बघ 20 उठ्या बशा झाल्या आहेत काढून माझ्या, पण चल ना आतमध्ये चल ना तू, असं रिक्वेस्ट करते. प्लीज चल आतमध्ये, नको ना चिडूस, चल ना, असं चालू आहे तिचं. आणि चांदेकरला घेऊन जाते ते आतमध्ये. तर इकडे बघूया आता सरोजच्या मनामध्ये अजून इकडे रोहिणी काय काय विश पेरते, काय काय होणार आहे ते. तर सरोज म्हणते शिट हा फोनही उचलत नाही. अरे बाबा उचलणार आहे फोन असं म्हणून चिडून सांगते ती. तोपर्यंत इकडे सरोज वहिनी अगं किती अस्वस्थ होशील तू, असं येतात रोहिणी. ते स्वतःला आरशात एकदा बघू. सोड तो फोन सरोज वहिनी, जरा शांत हो, रेसलेस झाली आहेस तू. अगं का अपेक्षा करतेस तू एवढी. तुझा अद्वैत हा शब्द फक्त आता नावापुरतं उरलेला आहे, पण ती कला समोर असताना तो पूर्णपणे तिचाच असतो. आता ती जोपर्यंत तिकडे आहे ना तोपर्यंत हा तिच्या मागे मागे फिरणार बघ. तरी नशीब सगळा बाळ बिस्तारा राहून तिथे जाऊन राहत नाहीये हा. मग इकडे सरोज म्हणते हे बघ उगाच काहीतरी बोलू नकोस, तो असा कधीही वागणार नाही. अगं अद्वैत तसा नाहीये हे माहिती आहे मला, पण ती कला तिचं काय, ती तशीच आहे ना, तिने जादू केले आपल्या अद्वैतवर असं म्हणते इकडे रोहिणी. आणि मग आता किती तू थांबवण्याचा प्रयत्न केलास तरी ती दोघं तुला काही जुमानणार नाही आहेत असं. आणि परत सरोज म्हणते आणि मी तुला सांगते सरोज वहिनी हा सगळा प्लॅन ना त्या कलाचाच असणार आहे बघ. मम्मा बरोबर बोलतेस तू असं आता राहुल म्हणतो. आणि मग ते मामी तुला सांगतो अगं ऑफिसमध्ये क्लायंट समोर सुद्धा सतत बोलत असतो तो कला सोबत असं आता राहुल आणि आगीत काड्या उठतं. आणि मग म्हणतो म्हणजे शेवटी मलाच क्लायंटला हँडल करावं लागलं, मी सगळं मनापासून करतो, पण तरी अगं हा दादा ना आधी असं नाही वागायचा, पण आता हल्लीच आता असा वागायला लागलाय तो. आधी तो स्वतःच कसं म्हणायचा, म्हणजे इनफॅक्ट दादाचाच रूल होता ना की प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ एकीकडे असायचं म्हणजे असं, पण तोच आता असं का वागतोय. आता रोहिणी खुश झाले बरं का राहुलवर. मग त्याच्यानंतर राहुल म्हणतो आज कमीत कमी दादाने ना कमीत कमी 10 वेळा त्या कलाचं नाव घेतलं असेल असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर सरोज इथे म्हणते येऊ द्या आता अद्वैतला, बघतेच मी त्याला. बिचारा अद्वैत, या दोघांनी ना अगदी पुरेपूर संधीचा फायदा घेतलेला आहे राहुल आणि रोहिणीने की सरोजच्या मनामध्ये विष घालवण्याचा. बघूया काय होतंय. तर अद्वैत इथे घाईघाईत जेवतोय, गडबड करतोय. संगीता त्याला सांगतायत हळू जेव वगैरे. कला पुढे म्हणते हेच सांगत होते मी शांतपणे जेवून घे, पण नाही. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो मी प्रत्येक गोष्ट शांतपणाने आणि फोकसनेच करतो, झालं जेव आता असं. आणि इकडे म्हणतो आणि मग अद्वैत इकडे बघायला लागतो. मग कला विचारते त्याला काय झालं. मग अद्वैत म्हणतो थांब जरा, मी बाहेर जेवून येतो, हे घरी कळवायला नको का. तू एक इरिस्पॉन्सिबल आहेस, मी नाही. मग चांदेकर तोमणा मारायचा पण सोडू नको
टोमणा मारायचा असं म्हणते आणि मग अद्वैत म्हणतो टोणगीला टोमणा असं मुद्दामून चिडवतो. तर ह्या दोघांची नोकझोक आहेत ना ते आई बाबा छान एन्जॉय करतायत बरं का इथे, आणि दोघं एकमेकांकडे येतात. माझा फोन कुठे आहे, तुमच्याकडे आहे का? मग इकडे बाबा म्हणतात माझ्याकडे नाही आहे पण मी शोधतो, तुम्ही जेव्हा निवांत. काजे जरा जा बघून ये, जा गाडीजवळ फोन बघून ये आहे का, पडलाय का वगैरे. हा लगेच जाते असं म्हणून काजल निघून गेले इकडे. आणि मग तूच घेतलायस ना फोन असं म्हणून मस्करी करू नकोस हा, फोन घेतला असेल तर दे परत. काही काय असं कला म्हणते इकडे, मी कशाला घेईन तुझा फोन आणि वर लपवेन, चल तू काहीही करू शकतेस हा असं म्हणताय. मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात, संगीता पण म्हणतात तू काहीही करू शकतेस, दे त्याचा फोन त्याला परत असं म्हणतात. अगं पण मी खरंच नाही घेतला असं कला इकडे सांगायचा प्रयत्न करते. तर इकडे काजल आता फोन बाहेर दिसला बरं का प्रेक्षकांना पडलेला, त्यामुळे ती फोन पटकन इथे आणते आणि इकडे आतमध्ये नेऊन देते. बघूया आता पुढे काय काय होणार आहे ते. काजलनं फोन तर नेऊन दिलाय. दाजी बघ मी म्हटलं होतं ना तूच हरवलं होतास. अहो दाजी बाहेर पडलेला सापडला, बरं झालं बाई गावला असं म्हणत संगीता फोन काढ. मग कला म्हणते सांगत होते मी फोन नाही घेतलाय म्हणून असं म्हणून. मग इकडे संगीता म्हणतात मी बी सांगत होते म्हणून, तुझा एक दिवस लांडगा आला रे आला होणार आहे, झाला ना आत्ताच. आणि मग त्याच्यानंतर फोन पाडलास माझा तू, असं इकडे स्क्रॅच गेला या फोनला असं म्हणतो अद्वैत. आणि मग तू काय बघतेस, तुझ्याचमुळे गेलाय स्क्रॅच, कसला आहेस रे तू चांदेकर असं कला म्हणते. आणि मी बरोबर आहे, तुझ्यातच काही अर्थ नाही असं म्हणते. एवढासाच स्क्रॅच गेलाय असं म्हणते. किती ती नाटकं हां ठेव. मग त्याच्यात तुझ्या फोनला स्क्रॅच पडला कळेल तुला, तू जास्त बोलू नको वगैरे चालतं. आणि दोघं आता जेवण झालंय, अद्वैत बाहेर आलाय, बघूया पुढे काय होतंय ते. कला इकडे अद्वैतच्या हातामध्ये डबा देत असते. अद्वैत म्हणतो आता मला खायला काही नको आहे. मग कला म्हणते त्याला सगळं काही तुझ्यासाठी नाही आहे, सगळं काही आपल्यासाठी असा समज करून घेऊ नकोस, हा डबा आहे, पौष्टिक लाडू आहेत, आबांसाठी आहेत, त्यांना आवडतील त्यांना दे असं म्हणून कला इथे सांगते. आणि आता अद्वैतनी ती पिशवी घेतली, ठीक आहे देतो असं म्हणतो. ती आगाऊ येऊ मी असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर थांबलास तरी चालेल थोडा वेळ परत असं म्हणून कला हळूच बोलते. मग अद्वैत परत मागे वळतो आणि कलाला म्हणतो तुझा नेमका प्रॉब्लेम काय माहिती आहे, तुला ना भांडण्याचे ना विड्रॉल सिंड्रोम्स आलेत तुला. म्हणजे कसं झालंय, तू इथे ना मी नाही आहे ना तुझ्याशी बरोबर भांडायला, घरी कसं सतत माझ्या बरोबर भांडत असतेस असंच पाहिजे तुला. आता भोग तुझ्या कर्माची कळं, भांडायला तुझ्या हक्काचा माणूस नाही आहे तुझ्या बरोबर. मग कला म्हणते माझ्या हक्काचा माणूस आहेस ते मान्य आहे तुला. मग अद्वैत म्हणतो काय. आणि कला 2 मिनटं त्याच्याकडे बघत राहिले तर ही सगळी मागणं बोलून हसतायत. आणि मग त्याच्यानंतर कला म्हणते उद्या ऑफिसला जायच्या आधी ना एक काम कर. मग अद्वैत म्हणते काही करणार नाहीये. मग इकडे अद्वैतला कला परत म्हणते काही अरे ऐकून तर घे, ऐकूच येत नाहीये मला असं अद्वैत सारखं म्हणत असतं. मग कला म्हणते तेच म्हणते मी, कानाच्या डॉक्टरकडे जा, ऐकू येत नाही हल्ली तुला. पण तुझा जन्मजात प्रॉब्लेम असणार ना, कोणाचंच काही ऐकून घ्यायचं नाही, समोरच्याला फक्त ऐकवायचं. आणि या दोघांची जे काही नोकझोक चालली आहे ती इकडे संगीता ऐकते, सगळेजण ऐकतायत. आणि मग संगीता फटका देते. मग अद्वैत म्हणतो मिसेस खरे अजून एकदा मारा तिला, दिवसातून 3 वेळा मारा म्हणजे तिचं डोकं ना टाळ्यावर येईल, येतो मी असं म्हणून गाडीजवळ जातो. आणि मग आई मी गाडीपर्यंत सोडते असं म्हणून इकडे कला जाते बरं का. आणि आई परत सांगतात इथे संगीता सांगतात भांडू नको हा. मग इकडे संगीता आणि बाबा दोघं जण इकडे कलाकडे बघतायत आणि हसतायत. अहो तुम्हाला म्हणजे माझ्या मनात जे आलंय ते तुम्हाला वाटतंय का हो असं म्हणून बाबा इथे विचारतात बरं का. तर ही दोघं बोलतात. बाबा पण म्हणतात होय माझीच पोरगी आहे, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पोरीच्या चेहऱ्यावरचा आनंद नाही कळाला तर तो बाप कसला असं म्हणून इथे दोघं जण खुश होऊन बघतायत त्यांच्याकडे. आणि काजल पण तिकडनं बघते बरं का. आता अद्वैत घरात आलाय आणि अद्वैत घरात आलाय तर ही तिघं अशी सोप्यावरच बसलेली आहे तिथे. अद्वैताला याकडे सर्वोच्च लक्ष नसतं. मग रोहिणीने अशी मुद्दाम असं वेगळंच तोंड वगैरे करते, असं करून घसा वगैरे खाकरते. आणि अद्वैत आता मान खाली घालून बघते बरं का. सरोजचं लक्ष गेलंय आता अद्वैतकडे. आता सरोज उठले, अद्वैतला बोलणार एवढे फोन केले, एक उचललास पण माझ्याशी बोलला का नाहीस तू, उचलला मी फोन असं इकडे मग नाही असं म्हणून तिकडे अद्वैत फोनकडे बघत असतो. तर रोहिणी आणि राहुल दोघं जण बघतायत, बघूया आता काय होतं यांचं पुढे चाललंय. मग इथे अद्वैत म्हणतो ॲक्च्युली काय झालं, मी घरीच येत होतो, ऑन द वे असताना मला खरेचे काही व्हॉइस नोट्स आले आणि त्यात ती खूप घाबरली होती म्हणून मी तिच्या काळजीपोटी मी तिच्या घरी गेलो. मग सरोज विचारते काय झालं मग पुढे. मग अद्वैत म्हणतो काही झालं नाही, ती मस्करी करत होती असं सरळ सरळ स्पष्ट शब्दात तो सांगतो बरं का. 1 नंबरची नाटकं करत होती ती, मी तिकडे जावं म्हणून प्रँक्स करत होती. मग इकडे रोहिणी उठते म्हणते अरे वा
कसली लपवाछपवी न करता न चाचरता सगळं सगळं काही खरं सगळं सांगतोयस तू असं म्हणते इकडे रोहिणी. कसला कम्फर्टेबल झालायस रे तू असं. आणि पुढे म्हणते बरं का रोहिणी बघतेस ना वहिनी असं म्हणून सरोजला पण म्हणते. सरोज म्हणते तुला तिकडे बोलवून घेण्यासाठी 100 कारणं शोधून काढेल ती मुलगी, पण त्यातलं एक क्षणही तुला सोडायचं नाही आहे अजिबात असं पुढे म्हणते. तुझ्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न करते ती मुलगी, याचा विचार कर जरा तू असं म्हणून इकडे सरोज सांगत असते. आणि मग इतका खरेपणाचा आणते आणि मग आज खोटेपणाचा आधार घेऊन तिने तुला का बोलवलं, लक्षात येते काही तुझ्या असं आता सरोज विचारते परत. आणि मग रोहिणी म्हणते की आता तो कशाला बोलेल. सरोज वहिनी तू इतकी सुसूत्र बोलतीयस आणि सगळं इकडे छानपणाने मांडतीयस. आपल्या घरात तुझ्या इतकं आपल्या घरात लॉजिकल आणि प्रॅक्टिकल दुसरं कोणी नाहीच आहे, पण बघ ना तू इतकं मुद्देसूद आणि प्रॅक्टिकल बोलल्यानंतरही अद्वैतला काही फरक पडतोय असं वाटत नाहीये. बघ ना तो काहीच बोलत नाहीये इथे, काही उत्तरच देत नाहीये. मग त्याच्यानंतर हे बोलणं ऐकून इकडे सरोज म्हणते रोहिणी थांब जरा, माझ्या बोलण्याचा विचार तो नक्की करेल, बोलेल तो असं म्हणून इकडे अद्वैतकडे आशेने बघते आणि राहुल तिकडे मान फिरवून घेतोय. मग रोहिणी पण म्हणते हो अरे अद्वैत अरे बोल काहीतरी. मग अद्वैत म्हणतो आई आता रोहिणी विचार करते काय बोलेले. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो आत्तापर्यंत ॲक्च्युली प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपण खरेवर टोकाचे आरोप केलेत, पण त्यातनं ती अगदी सही सलामत बाहेर पडली आहे आणि तेही पुराव्यांसकट तिने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळे आता तरी मला तिच्यावर डाऊट घ्यावासा वाटत नाही असं अद्वैत ठामपणे सांगतो. मग इकडे सरोज म्हणते हो का, आधीचं सगळं जाऊ दे, आत्ताचा या क्षणाचा विचार कर तू असं सांगते इथे. आणि आता या क्षणाला तिने काय केलं, आता तुला बोलावून घेण्यासाठी खोट्याचा आधार घेतला ना तिने. हो पण आई ती मस्करी होती. अरे मस्करीत सुद्धा तिला पाहिजे ते तुझ्याकडनं करून घेतले, ते तुझ्या लक्षात येत नाही आहेत का या गोष्टी. अरे ती तुला तुझ्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते, तुझ्या लक्षात येत नाही अजून सुद्धा. पण आई असं म्हणून इकडे अद्वैत म्हणतो. मग सरोज म्हणते ठीक आहे, मला तुला माझं म्हणणं पटत नाही आहे, तुला माझ्या विरुद्धच बोलायचं आहे. याच्यावरून माझ्या आता फक्त एकच लक्षात येतं आहे, माझा मुलगा माझ्यापासून लांब जातोय असं आता सरोज म्हणते बरं का. आणि इकडे दुसरं म्हणते आणि दुसऱ्या कुणाच्या तरी बाजू घेऊन तो मला कोठ्यात पाडण्याचा प्रयत्न करतोय, जे आजपर्यंत त्याने कधीही केलं नव्हतं किंवा झालं नव्हतं. आई तसं काही नाही आहे, तू प्लीज कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस असा सरोजला अद्वैत म्हणण्याचा प्रयत्न करत असतो. पण सरोज त्याचं काही न ऐकणं निघून जाते. मग राहुल लगेच म्हणतो मामी चिडली वाटतं आणि दोघं चेहरे पाडून बसतात इकडे. आणि अद्वैतचा पण मूड ऑफ झालाय, बघूया काय काय होणार आहे उद्याच्या भागामध्ये. तर इकडे अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघतायत, तोपर्यंत सरोज अद्वैत म्हणून हाक मारते. मग कला म्हणते अरे आपली संक्रांत त्यांना ते दागिने घालायचे आहेत आपल्याला. मग त्या हलव्याचे दागिने दाखवतो. नाही मी नाही घालत ते, कसं आहे ना असं म्हणून अद्वैतला सरोज संगीता काहीतरी सांगत असते. तोपर्यंत सरोज म्हणते इथे की नाही म्हणजे नाही, तोला उगीच कुणी काही फोर्स करायचा नाही. आणि इकडे संगीताचा आणि बाबांचा चेहरा पडलाय आणि अद्वैत आता विचार करतोय. बघूया उद्याच्या भागात काय काय होणार, ते दागिने घालतोय का अद्वैत, काय होणार जाणून घेऊया बघा.